उत्तराखंड, देवभूमी, जिथे निसर्ग आपल्या कुशीत घेऊन मन प्रफुल्लित करतो. हिमालयाच्या दऱ्यांमध्ये विसावलेलं हे राज्य म्हणजे जणू स्वर्गाचा तुकडा. बर्फाच्छादित शिखरं, हिरव्यागार दऱ्या, शांत तलाव आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या नद्या, प्रत्येक गोष्ट हृदयाला भिडते. याच निसर्गरम्य प्रदेशात हरिद्वार हे अध्यात्माचं द्वार आहे. गंगेच्या प्रवाहाला वंदन करणारी संध्याकाळची गंगा आरती हा एक अद्भुत अनुभव आहे. मंत्रोच्चार, दीप प्रज्वलन आणि गंगेच्या लाटांवर तरंगणारे असंख्य दिवे वातावरण भारावून टाकतात. उत्तराखंड केवळ प्रवास नाही, तर आत्मशुद्धीचा अनुभव आहे. इथलं सौंदर्य डोळ्यांनी पाहण्या इतकं नव्हे, तर मनाने अनुभवण्या इतकं आहे. आज मी नेक्सॉन गाडीतून पुणे ते उत्तराखंड ही रोमांचक रोड ट्रिप सुरू करणार आहे. या प्रवासात निसर्गाच्या कुशीत हरवण्याची, नवीन ऊर्जा मिळवण्याची आणि आत्म्याला शांती देणारी सफर अनुभवायला मिळणार आहे. चला, या स्वर्गीय प्रवासाला सुरुवात करूया. तुला का गाडीत जागा आहे म्हणून सांगितलं तर का तू संसारच घेऊन आला, इकडे राहायला झाला काय? तुम्ही घेताय ना ते कष्ट असंच थंडीत गाड्यात वाया नाही गेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता विजिबिलिटी बघून तुम्ही गाडी कसं चालवत असतील लोक. हे बघा, आणि फायनली आपल्या पुणे ते उत्तराखंड ह्या रोड ट्रिपला स्टार्ट झाली. आता सामान घेतलंय सगळं, आता गाडीमध्ये पॅक करायचं. बॅगा तर मित्रांनो बघा किती झालेल्या, अजून एवढ्या आहेत. बॅगा बघून आमचीच मारामार लागली इथं. लका बॅगाला का एवढ्या असतात काय गेमेला का? तुला लका गाडीत जागा आहे म्हणून सांगितलं तर लका तू संसारच घेऊन आला, इकडे राहायला झाला काय? पिले, पप्पाला सांगायचं कळत नाही का तुला? मागच्या गाड्या 100% दिसणार नाहीत म्हणा की आपल्याला. आता तशा मी तसल्या काय रे बघा आपल्याकडे. कुठं चालली? चल इकडे. जसं वेळ जावा तसं सामान असं फुगत जात असतं. हो, पहिल्यांदा तू गाडी चालव, टेन्शन नाही. काय झालं? पाठीमागचा व्ह्यूचं नाही काय? पाठीमागचा व्ह्यू नाही, आता पूर्णच बघायचं सगळं. अशा प्रकारे गाडीला आता स्टार्टर मारले आणि आमच्या ट्रिपला स्टार्ट झालेली आहे. आणि आता मी बसतोय गाडीमध्ये. गणपती बाप्पा. पुण्यापासून आता आम्ही राजगुरुनगरपर्यंत आलोय. पुन्हा एकदा बॅगांचा सेटअप करावा लागला, कारण साहित्य सगळ्यांचं आता 10 दिवसाची ट्रिप आहे आणि थंडी, त्यामुळे सगळ्या गरजेच्या गोष्टी घ्याव्याच लागल्या. त्यामुळे जास्त जागा ऑक्युपाय झाली. हो पिले. आणि रोड ट्रिपला कोण नाही म्हणणार. साहस, निसर्ग आणि नव्या अनुभवांची ही जादूच काही औरच. आम्ही खेडला पोहोचलो. बॅगा पुन्हा व्यवस्थित भरल्या, गरमागरम चहा घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी नव्या उत्साहाने निघालो. अशा प्रकारे आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. प्रवास जवळपास 35-36 तासाचा आहे. लवकरच म्हणजे उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किमान आम्ही गंगा आरतीला पोहोचू हरिद्वारमध्ये. आता आलटून पालटून सगळे ड्रायव्हिंग करतील. कधी मी बसन सेफली सगळ्यांना बसून भेटवेल. प्रवीण धक्के देईल, पोटात गोळा आणेल. असं करत करत आम्ही आता ट्रिपचे तर स्टार्ट केलेले आहे.
तर अशा प्रकारे पहिल्यांदा गाडीत डिझेल भरले, म्हणजे आपल्याला जवळपास 3 क्विंटल डिझेल लागणार आहे हे अख्ख्या ट्रिपमध्ये. UPI करणार आहे. स्पोर्ट ड्राइव मोड ऍक्टिव्हेटेड. सकाळच्या प्रवासाची उत्सुकता आधीच शिगेला पोहोचली होती. टाटा नेक्सॉनच्या कम्फर्टने हा प्रवास आणखी आनंददायक झाला. अखेर आम्ही सिन्नरला म्हणजे नाशिकच्या थोडंसं अलीकडे पोहोचलो आणि आता उजवीकडे वळण्याची वेळ आली आहे. पुढचा रस्ता नवीन अनुभवांनी भरलेला असणार याची खात्री होती. काय म्हणला? तुमको जाना है? पहिला जेवणाचा ब्रेक. पहिल्या दिवशी आपला लंच टाइम झाला. काय अडचण सर? नेट घे जरा. हाँ, जो है उसका ठीक है, लेकिन जो नहीं होना चाहिए मैं वॉशरूम जाके आया. आता आम्ही थांबलो एका मस्त अशा ढाब्यावर. मी वॉशरूमला जाऊन येऊस तर सरांनी सगळ्यांनी आपलं ताव मारायला चालू केलेलं आहे. या ठिकाणी बैठक व्यवस्था 1 नंबर आहे. त्यात बी शॉट घ्यायचा आहे का? ओके डन. सरांनी या ठिकाणी चिकन काय बाजरीची भाकर असली कसली रोटी बाजरी हाइब्रिड. ऐसी अभी बैठेंगे ऊपर खाएंगे दादन. चिकन मध्ये हात चिकन अरे तो इनविजिबल पीस आहे. ती आपण कुठं खाली खाणार तिथंच मिळतंय. आपण वैयक्तिक चिकन आणल्यावर का मिळत नाही काय माहिती. जगात एंटरटेनमेंटचा कोण जर बादशाह असेल तर हाय. कसं आहे? मस्त जेवण झाले. आता निघतो. अरे हो की मग. मध्य प्रदेशमध्ये पाऊल टाकण्याच्या आधीच आम्ही देवला या गावातील एका धाब्यावर थांबलो आणि शेवटचं महाराष्ट्रीयन मसालेदार नॉनव्हेजचा मनसोक्त आनंद घेतला. झणझणीत स्वादाची आठवण रंध्रात साठवून मगच पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सदर गाडी जी आपली इथं थांबली ना, ते आता लक्षात आलंय की गाडीची PUC नाही, त्यामुळे क्विक PUC काढून घेतोय आम्ही आता इथून, जेणेकरून महाराष्ट्रात तर तपासलं जातं जागोजागी, पण थोडं बाहेरच्या राज्यात जायचं म्हणल्यानंतर थोडंसं प्रिकॉशन असणं गरजेचं आहे. जीजा. हा चाय. अगं 1 नंबर गरम चाय. हे चाय कसा वाटला? सुपर. एक नंबर क्वालिटीचा चहा आहे. खरं तर हे चहा प्यायचं कारण म्हणजे गाडीने सांगितलं होतं टेक अ ट्री बॅग. खरं तर चहा घ्यायचं कारण म्हणजे गाडीने सांगितलं होतं टेक अ ट्री बॅग. जीजा
चहा प्यायचा का तुला? चहा प्यायचा? चहा बिस्किट किती ना तू? काय गोकुळ सरांना लय मोठा जोक दिसलेला दिसतोय. बेटा रुक जा, बेटा रुक जा. ए मी चालू का? ओके चलो. तर अशा प्रकारे मीच आता स्वतःहून गाडी चालवतो. ओके तर अशा प्रकारे गाडीची कमांड मी माझ्या हातात घेतली. आता मला दिमाड आले खरं तर. चल स्टार्ट करू. मध्य प्रदेशमध्ये एंटर करून आणि गाडी चालवतोय मी. त्याला खूप वेळ झाला. आता पूर्ण अंधार पडलाय आणि आता आम्ही हे दुसऱ्यांदा डिझेल टाकलं. एकदा नाशिकच्या थोडंसं पाठीमागं आणि आता येतो मध्य प्रदेशमध्ये. आता याच्यावर दिल्लीच्या जवळजवळ येईल. कसं वाटतं जेवण? एक नंबर. पनीर एक नंबर होता ना मित्रांनो. अशा प्रकारे ह्या ट्रिपमधला पहिला डिनर झाला आहे आमचा. जेवण खूप भारी होतं. आता आमचा रात्रीचा प्रवास चालू होतोय. पिलू ए रॅबिट रॅबिट रॅबिट. आता आमचा पुढचा प्रवास अंधाराच्या मिठीत होता. धर या गावात पोटपूजा उरकली. मध्य प्रदेशात इतकं स्वादिष्ट जेवण मिळेल याची कल्पनाच नव्हती, पण मिळालं आणि अगदी मनसोक्त जेवलो. पोट तृप्त झालं आणि आम्ही पुन्हा रस्त्यावर निघालो. आता रतलामच्या पुढे मुंबई वडोदरा दिल्ली एक्सप्रेस वे गाठायचा होता. पहिल्यांदाच या नव्या मार्गावरून प्रवास करणार होतो, त्यामुळे उत्सुकतेचा रंग अधिकच गडद होत चालला होता. थोड्याशा साईडनं आणि त्याबरोबरच महाकालच्या शेजारून आलो. रतलामला एक उजवा वळसा घेऊन आता आम्ही मुंबई वडोदरा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेला लवकरच एंटर करतोय. 1 किलोमीटर अजून राहिले. स्मूथली रॅम्प घेतला आणि आम्ही एंटर करतोय मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेवर. आणि इथून पुढचा प्रवास खरंच खतरनाक असणार आहे. रस्ता बी एकदम गुळगुळीत असणार आहे, त्यामुळे गाडी बी सणसणा पडणार. म्हणजे एकंदरीत लवकर आम्ही पोहोचणार आहे. आता उद्या
त्यातला हा पहिला टोल आलाय. इथून आमचा म्हणजे रेडिंग घेतलं जाईल, एक्झिट मारल तिथं आमचं बिलिंग. चलो फायनली दिल्लीच्या ह्या हायवेवर आपण आलोय आणि रस्त्याकडे बघून वाटतंय अब दिल्ली दूर नाही. गाडी पण सणाना फिर पळायला लागली. सर फक्त 120 मध्ये ठेवायची गाडी. इथे हिडन कॅमेरे असतील. दिल्लीत पोहोचेपर्यंत आपल्याला सगळं ट्रिपचं बजेट होत्या फक्त त्यात ह्यात जाईल. ओव्हर स्पीडिंगला जाईल. तर अशा प्रकारे हा रस्ता माननीय गडकरी साहेबांची पुण्याई त्या रस्त्याला लाभलेली आहे. अशीच पुणे आपल्याला तिकडं सोलापूरपर्यंत लाभावी. लवकर रस्ता मार्गस्थ व्हावा. एक नंबर क्वालिटीचा रस्ता आहे. इकडं रस्त्याला इकडं बी कोण नाही, मागं बी कोण नाही. एलियन बिलियन यायची भेंडी इकडं. रस्ता जर आपल्याला केल्यासारखं वाटायला फक्त आपल्यासाठीच, ना इधर ना उधर. आणि फायनली आम्ही पोहोचलो नॅशनल एक्सप्रेस वेवर. एकदम भन्नाट रस्ता, सडपातळ, सुपर स्मूथ आणि वेगाच्या वेड्यांसाठी परफेक्ट. या अप्रतिम महामार्गांसाठी नितीन गडकरी साहेबांना मनपूर्वक धन्यवाद द्यायलाच हवेत. जरी काही काम अद्याप अपूर्ण असलं तरी आत्तापर्यंत झालेलं काम भन्नाट क्वालिटीचं आहे, एकदम पहिल्या दर्जाचं. काय होतंय का जुगाड सर? थंडी तर डेंजरच झाली. अरे तुमची कसरत पाहतोय मी. बॅटरी टॉर्च लावा चला. काय त्याला कनेक्शन आतून आहे काय? टायर मधली हवा कमी झाली मित्रांनो. पंक्चर तर नाही का ना? पंक्चर तर नाही ना बाबा? थंडी वाजायला लागली भेंडी. अरे तुमचं कष्ट जेवढं तुम्ही घेताय ना ते कष्ट असंच थंडीत गारव्यात वाया नाही गेलं पाहिजे. काय काय करता आम्हाला जातो. लगेच नाही मला वाटत अपडेट होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही छोट्या मोठ्या गावात आता रस्ता काढत फिरतोय. खरं तर एक्सप्रेस वेवरनं आम्हाला गुगल मॅपनं खाली टाकले आणि आम्ही ह्या गावाने फिरतोय. रस्ता थोडासा पुढचा बंद होता त्यामुळे हा शॉर्टकट घेतला आहे. पण सगळा हॉरर फील येतोय. कधी कुठून येईल समोर काय सांगता येत नाही.
रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे आम्ही कोटा गावाच्या शेजारून वळसा घेत एका छोट्याशा खेड्यातून मार्ग काढत पुन्हा एक्सप्रेस वेवर येऊन धडकलो. पण आता आमच्यासमोर एक नवीन अडथळा उभा होता, घनदाट धुक्याचा. सभोवताली दुधासारखं धुकं पसरलं होतं आणि त्याच्या चादरीतून वाट काढत आमची नेक्सॉन चित्यासारखी वेगाने पुढे झेपावत होती. हळूहळू पूर्वेच्या क्षितिजावर प्रकाशाची चाहूल लागली. सकाळ होत आली होती. आता शरीराला जरा ऊर्जेची गरज भासू लागली, म्हणून आम्ही दौसा येथील एक्सप्रेस वेवरील एका फूड मॉलमध्ये थांबलो, थोडं फ्रेश होण्यासाठी आणि गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी. पाठीमागडनं 500 मीटरवर जयपूरचा एक लेफ्ट होता, म्हणजे इथून जयपूर एक 50 किलोमीटर अंतरावर होतं. पुढं आपल्याला दिल्लीला जायचं आहे आणि तिथून तसाच मेरठ मार्गे आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे. पण आम्ही आता इथं एका फूड मॉलला थांबलो आहे. आम्ही फ्रेश वगैरे होणार, वॉशरूम वगैरे झालं की मग पुढच्या प्रवासाला निघणार. मुंबई दिल्ली एक्सप्रेस वेवर अनेक ठिकाणी फूड मॉल आहेत. त्यातल्याच एका ओल्ड राव हॉटेलला आम्ही थांबलो इथं आणि चहा घ्यायचा प्लॅन केला होता, पण नाश्ता पण करूनच टाकू म्हणलं. आता काय दिल्ली जवळपास 250 किलोमीटरच्या आसपास असणार आहे इथून, त्यामुळे 2-3 तास तर नाही सर्वाईव्ह करू शकत. आता नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी थांबलो आहे. बऱ्यापैकी फ्रेश नाश्ता वाटतोय, बघून तर एकदम असं भारी वाटतंय. आम्ही आता छोले भटोरे मागवलेत. पहिले तुला चहा प्यायचा का? चलो चलो चलो. नाश्ता झाला आणि आता स्टिअरिंग माझ्या ताब्यात आली. ड्रायव्हिंग सीटवर बसलो म्हणजे सगळे निर्धास्त, सेफ्टी गॅरंटेड. जसं जसं दिल्लीच्या हद्दीत प्रवेश करतोय तसं तसं धुक्याची चादर गडद होत चालली. एकदम मिस्ट्री फिल्मचा सीन वाटावा असं वातावरण. हा 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 हा, काय धुकं पडलंय भयंकर. वा, थकून गेलो गाडी चालून चालून. विजिबिलिटी एकदम शून्य होती. जे आजपर्यंत आपण व्हिडिओ बघत आलोय की दिल्लीच्या परिसरामध्ये कोहरा असते आणि बरेच ॲक्सिडेंट वगैरे या ठिकाणी घडत असतात. तर तिथून गाडी चालवतोय. गाडी जवळपास 100 चालते. समोरच्या गाडीच्या लाईट्सवरती अंदाज घेऊन चालतोय. तर तुम्ही बघू शकता विजिबिलिटी बघून तुम्ही गाडी कसं चालवत असतील लोक. हे बघा. हा, लवकरच आता दिल्लीचा परिसर पास करतोय.
अशा प्रकारे आता आम्ही दिल्लीतनं पास होतोय, मेरठ मार्गे जाणार. दिल्लीमध्ये भयंकर प्रदूषण आहे. काय म्हणतात प्रदूषण तर भयंकर आहे, पण दिल्ली खरंच बघण्यासारखी आहे. पण आता आपल्या ह्या ट्रिपमध्ये दिल्लीला आम्ही काय बघण्याचा प्रयत्न करणार नाही, फक्त पास होतो. धुक्यात हरवलेली दिल्ली बघून आम्ही आता हरिद्वारच्या रस्त्याला लागलोय. आता ह्या मार्गे आम्ही हरिद्वारला जाणार. त्याआधी आम्ही इथं 17 प्युअर व्हेजला थांबलोय नाश्ता करण्यासाठी. हरिद्वारच्या रस्त्यावर एका ठिकाणी थांबलो, या गायत्री ढाब्यावर, आणि मस्त जेवण केलं आणि थोड्या वेळात निघतो आता डायरेक्ट हरिद्वारला. जाताना मेरठ आणि मुझफ्फरनगर मार्गे जायचं आहे. आता तिथून पुढचे दृश्य तुम्हाला आपल्या हरिद्वारच्या पट्ट्यात तिथली पाहायला मिळते. सुरुवातीला आम्ही 17 हॉटेलवर उतरलो, पण तिथलं स्वच्छतेचं चित्र पाहताच आमच्या मनात गोंधळ उडाला. वेळ न दडवता आम्ही तिथून लगेच काढता पाय घेतला. पुढे शोध घेत जात असताना आम्ही गायत्री धाब्यावर पोहोचलो. आणि काय सांगू, तिथलं गरमागरम चविष्ट जेवण अगदी मनापासून एन्जॉय केलं. पोटभर जेवल्यावर ताजतवानं होत पुढच्या प्रवासाला जोशात सुरुवात केली. आता ड्रायव्हर बदलण्याची वेळ आली होती. मी आरामात मागे बसलो आणि विशेष म्हणजे रात्रीभर धुक्याच्या चादरीत लपलेला सूर्य आता तेजाने झळाळू लागला होता. दिल्लीतला तो गडद धुक्याचा पडदा आता मागे पडला होता आणि त्या सोनसळी उन्हाने मन हलकं वाटू लागलं. वाटेवरून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर जात होता आणि त्याचा सुगंध हवेत मिसळला. ते पाहून ऊसाच्या रसाची तलफ उफाळून आली आणि आम्ही एकदाची गाडी थांबवली. रुडकीच्या थोडंसं पुढे आलोय. हे अंगावर जे ऊन पडले ना, ते खरंच खूप सोन्यासारखं वाटायला लागले. कारण की एवढा गारवा होता भयंकर आणि एवढं धुकं होतं की कुठंच आम्हाला सूर्यप्रकाश अजिबात दिसला नाही. सूर्यप्रकाश सोडा, नुसतं धुकंच धुकं. त्यात आता हे ऊन अंगावर आले आणि आम्ही रुडकीच्या थोडंसं पुढे गेलोय, म्हणजे हरिद्वारच्या एकदम जवळ आता जातोय. 70 किलोमीटरचा प्रवास राहिलाय आणि थोडंसं पोटात दुखतंय माझ्या, त्यामुळं ऊसाचा रस घ्यावा म्हटला. इथं वळीन लांबपर्यंत तुम्ही बघू शकता किंवा इकडे लांबपर्यंत बघू शकता. वळीन असे ऊसाच्या रसाचे गाडे लागलेत. ताजा ताजा रस या ठिकाणी मिळतोय आणि आता आम्ही रस पितोय आणि इथून निघतोय. ऊसाच्या रसाचा आनंद घेत आम्ही देवभूमी उत्तराखंडमध्ये प्रवेश केला आणि तेच खरे तर हरिद्वारमध्ये पाऊल ठेवण्यासारखे होतं. ही रोड ट्रिप तर एकदम भन्नाट होती आणि प्रत्येक वळणावर धार्मिक वातावरणाची गोडी लागली. हरिद्वारमध्ये पोहोचताच गाडी पार्क केली आणि मग पुढे आमचा मार्ग हर की पौडीकडे वळला, जिथे गंगा आरतीची पुण्य अनुभवायला आम्ही उत्सुक होतो. उत्तराखंडमध्ये म्हणजे हरिद्वारमध्ये पोहोचून फायनली आपली गाडी या ठिकाणी पार्क झाली. अशा प्रकारे मी येऊन पोचलोय देवभूमी उत्तराखंडमध्ये आणि तुम्हाला पुण्यातून निघाल्यापासून सगळे अपडेट्स मी देत राहिलो, सगळ्या गोष्टी दाखवत राहिलो. सगळे अपडेट्स मी पुण्यापासून तुम्हाला दिले आणि ह्या
पुणे टू हरिद्वार हा रोड ट्रिपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि मी आता येऊन पोचलो आहे देवभूमीमध्ये, उत्तराखंड. इथले ह्या उत्तराखंडच्या सिरीजमध्ये हरिद्वार, ऋषिकेश, त्याबरोबर हर्षिल, तुंगनाथ, ऑली, जोशीमठ आणि नैनिताल अशी ह्या सगळ्या एपिसोडची आपली सिरीज येत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आगामी व्हिडिओबद्दल सांगायचं तर मी तुम्हाला आधीच सांगून ठेवले, म्हणजे स्पष्ट केले. आता हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऋषिकेश, हरिद्वार आणि खास करून ऋषिकेशमधले भन्नाट राफ्टिंग पाहायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.